त्यांनी सांगितलं मला की साखरवाडीला काहीतरी सभा झाली आणि त्या साखरवाडीच्या सभामध्ये राज्य सरकारच्या एका नेत्याने रामराजांच्यावर हल्ला केला. मला काही समजलं नाही. त्यांनी हल्ला केला. हल्ला करत असताना अनेक गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलं की रामराजेला मी आमदार केलं. म्हणजे गमतीची गोष्ट आहे. रामराजेला आमदार त्यांनी केलं. हे पक्षाचा अध्यक्ष मी, कोणाला तिकीट द्यायचा अधिकार माझ्याकडे. ज्यांनी रामराजेला आमदार केलं सांगितलं त्यांनाही पहिलं तिकीट मी दिलं. शासनामध्ये मंत्रिमंडळामध्ये आम्ही लोकांनी घेतलं आणि त्यांनी सांगावं रामराजेंना मीच केलं. माझं नशीब चांगलं आहे. ते असं सांगितलं होतं की पवार साहेबांना सुद्धा मीच आमदार. कसं बोलावं कसं बोलावं याच्यासंबंधी योग्य नाही. हे एकमेकाचं राजकीय मतभेद असतात पण एकमेकाचा सन्मान ठेवायचा असतो. रामराजे हे विधिमंडळ सभासद होते. ही पदं असतात. पदाची प्रतिष्ठा ही ठेवायची असते. पदाची प्रतिष्ठा आपण ठेवली, व्यक्तीची प्रतिष्ठा आपण ठेवली तर लोक आपल्याबद्दलसुद्धा त्याच भावनेने बघत असतात. आणि जर आपण उगीचच कोणाच्या टीका टिप्पणी करत असतो तर आपल्याबद्दल लोक कदाचित कोणी जाहीर बोलणार नाहीत पण आपल्याबद्दलचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा अतिशय वेगळा होईल. आणि त्यामुळे ही काही गोष्ट खरी नाही. रामराजे पहिल्यांदा आमदार झाले ते अपक्ष स्वतःच्या कर्तृत्वानं कोणाच्याही मदतीशिवाय त्याबद्दल ते झाले. आणि नंतरच्या काळामध्ये मी आत्ता सांगितल्याप्रमाणे पक्षाची स्थापना झाली. त्यांनी आम्हाला तातडीने सांगितलं की ही तुमची भूमिका, तुमचा विचार आम्हा सगळ्यांना मान्य आहे आणि आमच्या सगळ्यांची शक्ती तुम्हा लोकांच्या पाठीशी राहील. हे सूत्र त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि त्यामुळेच त्यांच्या तिसऱ्या टर्मला सभापती कोणाला करायचं याची चर्चा आम्ही जो करत होतो त्यावेळेस सगळ्यांच्याकडून एकच नाव आलं आणि ते म्हणजे रामराजेंचं. त्यामुळे कृपा करून कुणी असं सांगत बसू नये की यांना मी हे केलं, त्याला मी केलं, त्याला ते केलं. त्या गोष्टीच्याकडं अधिक लक्ष देण्याची गरज नाही. आज